नहीं तो रास्ता नहीं मालूम था मुझे। अगर मुझे रास्ता मालूम होता तो मैं सीधा निकलती, सीधा आ जाती। हाँ, रास्ता नहीं मालूम था इसलिए मुझे देरी हो गई ना। अगर हमको कुछ मालूम नहीं है, स्वामी जी अगर आगे सबको बता रहे हैं ऐसा करने से ऐसा होता है, और स्वामी जी हमारे जैसे लोगों की जिंदगी सुधार दिया, और हमारा काम है कि आप भी जियो। हमारी जिंदगी तो हमने सुधार लिया और आप भी ऐसी जिंदगी सुधारो। तो आइए हम थोड़ा देर और भगवान की भक्ति, आज नाम स्मरण का विषय है, तो और एक बार हम भगवान की भजन लेते हैं जो हमारे अशोक दादा बोलेंगे हमारे साथ में, और आप भी बोलिएगा। आपकी आवाज बहुत कम आ रही थी, इतना भक्ति करा आपने। अभी देख रही थी मैं कि वो जो चल रहा था हरिनाम सप्ताह, बिल्कुल ऐसा कर रहे थे, आराम से। भगवान को तो अपनी धुन में नाचना चाहिए, अपनी धुन में सब कुछ करना चाहिए ना, जोश में आके करना चाहिए, थोड़ी देर के लिए सब कुछ जाना चाहिए। तो मुझे कुछ यहाँ पर ऐसा लगा है कि जैसे कोई जबरदस्ती नचा रहा है उनको, ऐसा नहीं होना चाहिए ना। आप लोग इतने अच्छे हो। शिबिर पहिले भी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, ह्या वर्षी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये यावर्षी सुद्धा आपल्या जगद्गुरु श्रीने रक्तदान शिबिर ठेवलं आहे। रक्तदानाचे फायदे काय, रक्तदान केलेले काय होतं, रक्तदान केल्यानंतर आपल्या जीवनाचं काय सार्थ होऊ शकतं बघा। जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट विकत घेतली जाऊ शकते, प्रत्येक गोष्ट आपल्याला विकत घेतली जाऊ शकतं, पण रक्त हे दानच करावं लागेल, त्यावेळेस समोरचा एक तो विकत घेईल तर त्यांना उपलब्ध होईल। तर तुम्ही असं बघा, असं आहे का, जर समजा रक्तदान आपण दान जर नाही केलं तर ते विकत घेऊ शकतो का आपण? घेऊ शकत नाही। रक्तदान एक अशी वस्तू आहे, जोपर्यंत समोरचा दान करणार नाही तोपर्यंत समोरचा विकत असेल, दान असेल, घेऊ शकत नाही। आणि ते कार्य आपल्या जगद्गुरूंनी शिकवलं, आणि खरंच जर ते कार्य आपल्याला करत असेल, आपण स्वतः सुद्धा रक्तदान करायचं जर आपल्याला शक्य नसेल तर आपल्या घरात जे बी असेल आपल्या शेजारी गावात आपलं कर्तव्य जगद्गुरूंनी आपल्याला शिकवलेलं, काय शिकवलेलं, तुम्ही जगा, दुसऱ्यावर जगवा। जरी शिकवण जर आपल्या जीवनामध्ये आपलं परिवर्तन करत असेल तर जगद्गुरूंचं थोडंसं कार्य करायचं। आमच्यासारखं कार्य आपल्याला नाही होणार, या जिल्ह्यात जाऊन, त्या तालुक्यात जाऊन, ह्या केंद्रात जाऊन आपण कार्य होणार। थोडंही कार्य आपण केलं, ज्यावेळेस जगद्गुरूंची आपल्याला संधी येतात, त्या संधीच्या माध्यमातून आपण थोडं सुद्धा जर कार्य केलं तर सहज तुम्ही जगा, दुसऱ्या जगाचं परिवर्तन आपल्या जीवनामध्ये होऊ शकतं। नुसतं घोषवाक्य नाही आहे, तिथं खूप मोठा अर्थ आहे, आणि तो अर्थ जर आपण जीवनात घेतला येणाऱ्या रक्तदान शिबिरमध्ये आपल्या केंद्रातून, आपल्या गावातून, आपल्या शेजारी पाजारी असेल सहज आपण एक व्यक्ती तरी सुद्धा या रक्तदान शिबिरासाठी दिला तर जगद्गुरूंच्या कार्यामध्ये आपण पुढचा कोणी हातभार लावू शकतो। हेच एक कार्य आहे। आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण येणाऱ्या 5 ते 10 15 तारखेमध्ये जानेवारीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर होणार आहे। आपल्याला माहिती, बॅनर, पोस्टर जे काही माहिती असेल आपल्या केंद्रापर्यंत येईल, आपण तिथं यायचंय, आणि आपल्या घरातून असेल, आपल्या शेजारी असेल, बाहेरून एकतरी आपण रक्तदान केलं पाहिजे, ही आपल्याला विनंती आहे। आणि आपण असेच कार्यक्रम आपण घ्यावा,
आपल्या आसपासचे जे गाव असेल त्या गावामध्ये आपण जगद्गुरुजीचं नाव घेऊन जावं, तिथं एक नवीन आरती चालू करावी, जेणेकरून आपण जगद्गुरुजीचा महिना, जगद्गुरुजीचं कार्य, जिथं घर तिथं माऊलीचं नाव, जिथं गाव तिथं माऊलीचा संप्रदाय आपण स्थापन करावा, ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना श्री गुरुदेव. धन्यवाद. अब इसके पश्चात हमारे पीठ व्यवस्थापक श्री गरुड़ साहब थोड़ा हमारे कुछ यानी कम समय में हमारा मेरे गांव में जो संपन्न हुआ उस कार्यक्रम के लिए अपने जिला के निरीक्षक, जिला सेवाध्यक्ष और आप सब गुरु बंधु और गुरु भगिनी गुरु सबको श्री गुरुदेव. मैं ज़्यादा समय नहीं लूँगा. अध्यक्ष साहब ने बता दिया क्योंकि पेट में भूख लगी हो तो सुनने में कुछ मज़ा नहीं आता, क्योंकि भोजन होगा तो भजन होगा. बराबर है ना. पहले भजन करने से पहले तालियां बजाते थे, हरे राम हरे राम. अरे मैंने पहले भोजन करने के पहले भजन करते थे, हरे राम हरे कृष्णा ऐसा बोल रहे थे, तालियां बजाते थे. बच्चों को लगा अभी लगा दिए, तो उस कारण क्या हुआ कि हमारे हाथों से ताली बज गई, मुंह से नाम आ गया और वो भी स्वामी जी के सामने, तो हमारा वो पुण्य जमा हो जाता है और ये पुण्य हमें काम में आता है. अभी ज़्यादा समय हुआ है इसलिए मैं ज़्यादा नहीं बताता, लेकिन इतना ही बताना चाहता हूँ कि स्वामी जी का जो कहना है कि इधर सब जो बैठे ना इस धरती पर जो लोग हैं सबको लगता है कि हमारे जीवन में सुख चाहिए, शांति चाहिए, कोई टेंशन नहीं, कोई दुख नहीं, कोई प्रॉब्लम चीज बताते जो प्रवचन. ईश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगत गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. नर्मदा मैया की जय. ताप्ती मैया की जय. श्री गुरुदेव.